तुम्ही जरी प्रसारमाध्यमांना बघितलंय का? आणि न्याय का मागायचा आहे तर ही घटना परत आपल्या महाराष्ट्रामध्ये घडली नाही पाहिजे. जे गुन्हेगार आहेत, जे हे संघटित गुन्हेगारींचं जाळं आहे, हे जे कुणी कट कारस्थान करणारे आहेत, त्यांचा समूळ नायनाट झाला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही मागणी. देशमुख साहेब, जो याचिकेचा विषय आहे, तुमचा जो व्हिडिओ जो व्हायरल होतोय, त्या वकिलाशी तुमची यापूर्वी ओळख आहे का, किंवा त्या संबंधित काही बोलणं झालं होतं का तुमचं? हे आपलं जे प्रकरण झालं, जी माझ्या भावाची हत्या झाली, जे हत्या घडून आणली, त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला, माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते. आणि ते एक वकील आहेत, वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही. तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो, पण आम्ही बोललो की थोडं थांबा, पिटिशन दाखल, याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत, तर त्यांना मी सांगितलं की ह्यांना विश्वासात घ्या, ह्यांना सांगा आणि दाखल करा. त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं. म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहित नाहीत आपल्याला, आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय, मेन आपल्याला न्याय पाहिजे. मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे? बाकीचे कुठाने आपण उकरून मिळणार आहे का आपल्याला? आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार. मग आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला, म्हणून ह्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केल्यामुळे आम्ही सरेंडर करायला सांगितली, मी स्वतः, आणि 4 दिवसापूर्वी करायला सांगितलेली, 4 दिवसापूर्वी केलेली आहे. जरी राजकारण होते का सगळ्या याच्यावर, ज्या प्रकारे आरोप प्रत्यारोप होत आहेत न्याय मिळण्यापेक्षा? मी सांगतो तुम्हाला, जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक, राजकीय, सामाजिक, सगळ्या संघटनातले, तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुखकडे आलेले लोक आहेत ना, त्यांनी अजिबात कुठलं राजकारण केलं नाही. त्याचं कारण असं की हत्या अशा म्हणजे हत्या ही अशी भयानक आहे, घटनेला 1 महिना झालं, थोडाही म्हणजे सगळे जे सुन्न झालेले गाव, परिसर आणि आपले सगळे लोक, तर ते इतकी भयानक आहे की म्हणजे जर कुठं चालू असेल प्रसारमाध्यमांतर डेअरिंग नाही होत माझी ते बघायची कुठंतरी की ते कसं झालेलं आहे. खूप चुकीच्या पद्धतीनं ते झालेलं आहे आणि ह्याच्यात सगळे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि सगळे न्याय मागतायत. येताना गाडीला अपघात झालेला आहे, काय नेमकं? टोल नाक्यावर आम्ही थोडी स्पीड जास्त होती तिथं, म्हणजे स्पीड जास्त म्हणजे 50-60ची असेल, ते टेक्निकल काही इश्यू असेल त्या ह्याचा, त्याच्यामुळे झालेलं, बाकी दुसरं काही नाही. काय अपेक्षा आहे? अपेक्षा पण व्यक्त केलेल्या आहेत आपण पहिल्या दिवशीपासून, की त्यांनी आम्हाला विश्वस्त पण केलेलं आहे, अधिवेशनात पण सांगितलेलं आहे की कोणी असलं तरी सोडणार नाही. तर ह्याच अपेक्षा आहेत की पुढं पण आम्हाला न्याय मिळेपर्यंत सगळे तुम्ही सोबत राहिलं पाहिजे. बीडमध्ये आता आहेत, हे अस्तित्वात आहेत, आता हे एकंदरीत परिस्थिती बघता मुख्यमंत्री न्याय देतील असं वाटतं तुम्हाला? मुख्यमंत्र्याला न्याय देणंच आहे, कारण का हा जो माझा भाऊ आहे, तो माझा भाऊ एकट्यापुरता मर्यादित नाही राहिलेला. त्याचं जे कर्तृत्व होतं, त्याचं जे सगळं कार्यशैली होती आणि त्याचा जो परिचय होता, त्या परिचयानं तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्या गावासाठी कसं वाहून घेतलेलं होतं त्यांनी, आणि त्यामुळे त्यांना त्यात राहायचंच आहे. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करताय तुम्ही? परत ऐका ना, मी काय म्हणतो, मुख्यमंत्र्यांचा तुम्ही भेटल्यानंतर बोलू. आणि मी सांगतो तुम्हाला पण माझी एक विनंती आहे की तुम्ही पण एक भाऊ आहेत सगळे माझे, न्याय संतोष अण्णाला कसा भेटेल, माझ्या भावाला, आपल्या भावाला, त्यासाठी तुम्ही पण प्रयत्न करा. थँक्यू.